बहीण भाऊचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा सण रक्षाबंधन यंदा 28 ऑगस्ट रोजी येतोय. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. खरं सांगायचं झालं तर याच दिवशी चंद्रग्रहण देखील होतंय. आता याच रक्षाबंधन सणानिमित्त अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले. याचं कारण असं की 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतची आहे. त्यामुळे राखी कधी आणि कोणत्या वेळेत बांधावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे इथे जाणून घेऊया. हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक पंचांगानुसार यावर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणींमधील प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसेच समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे यंदा 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतची आहे. जर तुम्हाला राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती असा प्रश्न पडला असेल तर आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 पर्यंत राहणार आहे. यावर्षी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील रक्षाबंधनाच्या दिवशीच होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध राहणार नाही आणि रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र याच दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 पर्यंतचे. तर मग राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती जाणून घेऊया. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 वाजेपर्यंत राहणार आहे. पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी समाप्त झाली असेल तरी तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकतात. ज्योतिषांच्या मते 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण सकाळी 8:04 सुरू होईल आणि सकाळी 11:21 संपेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ पाळला जाणार नाही, कारण हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार सूतक काळ केवळ त्या ग्रहणांसाठीच लागू असतो जे आपल्या परिसरातून दिसतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.